नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित 2 दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमाला त्यामध्ये आपण पाहत आहोत मराठी भाषेचा अभिजात दर्जा याबाबतचं हे 2 दिवसीय व्याख्यानमाला आपण विश्व मराठी परिषद आयोजित केले आहे. त्यामध्ये काल पहिल्या सत्रामध्ये आपण मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळण्यासाठी जो काय लढा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने देण्यात आला, त्याचबरोबर त्यामधलं हा लढा दिल्यानंतरचं यश आणि अशा वेगवेगळ्या पैलूवरती वेगवेगळ्या आयामावरती आपण किंवा आपले जे व्याख्याते आहेत त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन ऐकलंय. तर आजचं हे दुसरं सत्र आहे. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि प्रत्येक मराठी मनामध्ये आपल्या मातृभाषेबद्दल आदर हा शतकोनीच झाला. पण हा दर्जा मिळाल्यानंतर पुढे काय केलं पाहिजे, नक्की आपण पुढे कशा पद्धतीने वाटचाल केली पाहिजे, आणि हे सर्व समजावून सांगण्यासाठी किंवा यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी व्याख्यानासाठी उपस्थित आहेत माननीय डॉक्टर श्रीपाद जोशी सर. ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांचे पूर्वाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर प्रख्यात वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. हे सर्व करत असताना ते एक कवी म्हणून आहे, एक ज्येष्ठ कवी म्हणून त्यांचा नेहमी उल्लेख येतो. ते लेखक सुद्धा आहेत आणि संवाद माध्यम यामधील ते तज्ज्ञ आहेत. आणि सर्वात महत्वाचं, आपण ज्या प्लॅटफॉर्मवरून हे व्याख्यान ऐकतो आहे असे विश्व मराठी परिषद याचे ते संस्थापक मार्गदर्शक म्हणून आहेत. आणि आजच्या द्वितीय सत्राला किंवा व्याख्यानाच्या दुसऱ्या सत्राला ते उपस्थित आहेत. सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार सर. धन्यवाद. जसं जी मराठी भाषा आहे तिला म्हणजे एवढा लढा करून त्याला एक अभिजात दर्जा मिळण्यासाठी वेगवेगळा लढा दिला गेला, तर आता तो म्हणजे त्याचं यश आपल्याला मिळालंय, पण खूप वर्षांनी ते मिळालंय. पण मिळाल्यानंतर याच्या पुढे आपण काय केलं पाहिजे यावर आज आपण आम्हाला मार्गदर्शन करणार आहात. तर जास्त वेळ न घेता हा माईक आपल्याकडे सुपूर्त करतो. आपल्या सत्राला आपण सुरू करा. धन्यवाद. कालच्या व्याख्यानाला आज जे आहेत उपस्थित ते होते की नाही याची मला कल्पना नाही, परंतु कालच्या पार्श्वभूमीवरती हे दुसरं व्याख्यान आजचं कालच्याच विषयाचा पुढचा भाग आहे. काल दर्जा मिळवण्याचा लढा, त्यातलं यश, त्याचे वेगवेगळे आयाम त्याच्यावरती बोलल्या गेलं. आज दर्जा मिळाला, पुढे काय, पुढचे जे प्रश्न आहेत त्याच्या आधी काल जे काही प्रश्न उपस्थित झाले होते त्याची थोडक्यात उत्तर म्हणून मी प्रत्यक्ष प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो जे आहे भारत सरकारचं, त्यांनी स्टेटस ऑफ क्लासिकल लँग्वेज अँड एक्सप्लेनर म्हणून हा दर्जा देताना जी प्रेस नोट काढली होती तिच्यामध्ये त्यांनी काल निकष विचारले होते मला आणि लाभ विचारले होते काय आहेत ते म्हटलं तर आज आपण सांगू. ते मी वाचूनच दाखवतो आहे त्या शब्दांमध्ये. अर्थातच ते केंद्राचं असल्यामुळे इंग्रजीत आहे. 2004 मध्ये पहिल्यांदा याचा जो निकष होता, क्रायटेरिया होता, ती वर्गवारी क्लासिकल लँग्वेजेस नावाची पहिल्यांदा या देशामध्ये भारत सरकारने 2004 मध्ये अस्तित्वात आणली. आणि ती अस्तित्वात आणताना त्याचे जे निकष होते त्याच्यामध्ये हाय अँटिक्विटी ऑफ इट्स अर्ली टेक्स्ट, जे काही या भाषेमध्ये निर्माण झालेलं आहे, वाङ्मय, साहित्य, लेखन, त्याची प्राचीनता, रेकॉर्डेड हिस्ट्री ओव्हर 1000 years. आता त्यावेळेला सुरुवातीला तर 700-750 म्हटलं गेलं होतं,
पहिल्या प्रेस नोट मध्ये 2004च्या. आता याच्यात त्यांनी हे बदलून 1000 years म्हटलं. म्हणजे तिचं अस्तित्व जे आहे, म्हणजे तिचा लिखित इतिहास हा किमान 1000 वर्षाच्या वरचा असावा. ए बॉडी ऑफ एन्शंट लिटररी टेक्स्ट, म्हणजे लिटरेचर, म्हणजे वाङ्मय किंवा वाङ्मयेतर अशी निर्मिती, जी अतिशय मौल्यवान समजली जाईल, कन्सिडर्ड व्हॅल्युएबल हेरिटेज, संचित त्या भाषेचं मानलं जातं, बाय जनरेशन ऑफ स्पीकर्स, पुढच्या पिढ्यांनी ते सगळं मान्य केलेलं. द लिटररी ट्रेडिशन मस्ट बी ओरिजिनल, वाङ्मयीन परंपरा ही तिची स्वतःची हवी, अँड नॉट बॉरोड फ्रॉम एनी अदर स्पीच कम्युनिटी, दुसऱ्या कुठल्याही भाषेपासून ती उधार घेतलेली नसावी. हा जो निकष आहे हा 2005 मध्ये आणि आता 2024 मध्ये, 2024 मध्ये फार काहीच केलं नाही त्यांनी, फक्त मराठीला दर्जा देताना आम्ही काहीतरी नवीन निकष आणले असं म्हणून काही कारण शोधलं, पळवाट शोधली. 2005 मध्ये, नोव्हेंबर 2005 मध्ये त्यांनी संस्कृतला दर्जा दिला, 2004 मध्ये तमिळला दिला, आणि तो देताना 1500 ते 2000 वर्ष केलं, 1000 वर्षाचा जो निकष होता तो, बाकी काही बदल नाही. आता एकाच गोष्टीची भर पडली, ती म्हणजे एक वाक्य फक्त त्यात वेगळं आलं. हे सगळा जो संचित आहे त्याच्यामध्ये इस्पेशली प्रोज टेक्स्ट इन ऍडिशन टू पोएट्री, कारण आधीचं सगळं जे होतं वाणीची संस्कृती आणि गद्याची निर्मिती फार उशिरा सुरू झाली, पद्यामध्येच निर्मिती अधिक होत होती, त्यामुळे आता त्याच्यात फक्त गद्याची भर पडली. आणि एपिग्राफिकल आणि इन्स्क्रिप्शनल एव्हिडन्सेस, म्हणजे शिलालेख आणि तत्सम पुरावे, या गोष्टींची आता त्यांनी भर घातली, म्हणजे ज्या भाषांजवळ ते पुरावे नसतील त्यांना दर्जा मिळणार नाही, असा त्याचा अर्थ. आणि क्लासिकल लँग्वेजेस अँड लिटरेचर कुड बी डिस्टिंक्ट फ्रॉम इट्स करंट फॉर्म, आताच्या रूपापेक्षा तेव्हाचं रूप वेगळं असू शकेल, म्हणजे जसं प्राकृत आहे आणि आजची मराठी आहे, और कुड बी डिसकंटिन्युअस विथ लॅटर फॉर्म्स ऑफ इट्स ऑफशूट्स, किंवा मग तिची वेगवेगळी रूपं जी आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये सातत्य तिचं खंडित झालेलं असू शकेल. हे आहेत निकष. मराठीने 2005चे जे निकष होते त्याच्याच आधारावरती आपलं 1500 ते 2000 वर्षांचं अस्तित्व हे पुढचे जे काही ते सगळे म्हणतायत याच्या सहित कधीच सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे नवीन निकषांमुळे मराठीला दर्जा मिळाला याला काहीच अर्थ नाहीये. मराठीला दर्जा देण्यासाठी आम्ही काहीतरी नवीन निकष आणले असं भासवण्याचा तो फक्त एक दुबळा क्षीण असा फेस सेव्हिंग ज्याला म्हणतात इंग्रजीत, असा प्रयत्न आहे. कारण तो 2005चा निकष 10 वर्षापूर्वीच अहवाल देतानाच मराठीने सिद्ध करून दाखवलेला होता. हा झाला निकषाचा मुद्दा. आता त्याच्यामध्ये त्याच प्रेस नोट मध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं केंद्राने, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ लँग्वेज बिईंग डिक्लेअर्ड क्लासिकल, हे एखादी भाषा या वर्गवारीमध्ये अभिजात म्हणून जाहीर केल्यावर काय त्याचा परिणाम आहे. तर केंद्र सरकारने जे काही सांगितलं आहे ते असं की द इन्क्लुजन ऑफ लँग्वेजेस ॲज क्लासिकल लँग्वेज विल क्रिएट सिग्निफिकंट एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज, रोजगाराच्या संधी, एस्पेशली इन द अकॅडमिक अँड रिसर्च सेक्टर, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रामधले रोजगार वाढतील. ॲडिशनली द प्रिझर्वेशन, डॉक्युमेंटेशन अँड digitization of ancient texts in these languages will generate jobs in areas such as archiving, translation, publishing and digital media. या क्षेत्रामध्ये ही जी कामं वाढतील, जतन संवर्धनाची, नोंदणीकरणाची, डिजिटलायझेशनची, जुन्या सगळ्या संहितांच्या, त्यामुळे या संधी वाढतील, ही पदं निर्माण होतील.
Recognizing the language as classical encourage scholarly research. शैक्षणिक अतिशय गुणवत्तापूर्ण असं संशोधन याला उत्तेजन मिळू शकेल. प्रिझर्वेशन अँड द रिव्हायटलायझेशन ऑफ एन्शंट टेक्स्ट, त्यांचं जतन संवर्धन प्राचीन संहितांचं, आणि ज्ञान नॉलेज सिस्टीम्स म्हणजे ज्ञान परंपरांचं, ज्ञान व्यवस्थांचं प्राचीन, विच आर इसेन्शियल टू इंडियाज इंटेलेक्च्युअल अँड कल्चरल आयडेंटिटी, या देशाचं बौद्धिक आणि सांस्कृतिक जी ओळख आहे त्यासाठी ते आवश्यक आहे. फर्दर मोर इट इन्सिस्ट अ सेन्स ऑफ प्राईड, आपल्याला अभिमान वाटणे, काहींना तो गर्व वाटतो, अँड ओनरशिप अमंग द स्पीकर्स ऑफ दिस लँग्वेजेस, या भाषिक समाजाला आपल्याला काहीतरी दर्जा मिळाला आहे, गुणवत्ता संपन्न असे काहीतरी आपण झालो असं वाटणं. प्रमोटिंग नॅशनल इंटिग्रेशन and aligning with the broader vision of self-reliant and culturally rooted India. म्हणजे सांस्कृतिक मुळे जी आपली आहे या देशातली, तिला जरा मान्यता असल्यासारखं आपल्याला वाटायला लागतं. हे 2 परिच्छेदामध्ये अभिजात दर्जा मिळण्याचे केंद्र सरकारने सांगितलेले जो काही परिणाम प्रभाव आहे तो. या व्यतिरिक्त प्रत्यक्ष लाभ काय आहेत या दर्जाचे, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे 2 पुरस्कार त्या भाषेला दिले जाणे, तिच्यासाठी एक सेंटर ऑफ एक्सलन्स निर्माण केलं जाणे, आणि 40 जी केंद्रीय विद्यापीठ आहेत केंद्र सरकारची देशभर, त्यातून मराठीचं अध्ययन अध्यापन अभ्यासक्रम सुरू होईल. हे 3 महत्वाचे लाभ त्याच्यामध्ये आहेत. या व्यतिरिक्त केंद्राकडून निधी दिला जाणे या भाषांना, त्याबद्दल मी कालच सांगितलं की हा जो निधी आहे हा 10 वर्षामध्ये इतका तुटपुंजा दिला गेला. 28,000 लोकांच्या संस्कृत भाषेला 262 कोटी, मल्याळमला 1 पैसाही नाही. तामिळनाडूचं सेंटर ऑफ एक्सलन्स त्यांनी उभं केलं केंद्राच्या निधीच्या आशेने, त्यांना अजून निधी नाही. आणि बाकी सगळ्या भाषांना मिळून, म्हणजे सहज भाषा होत्या, त्यातल्या संस्कृत गेल्यावर आणि मल्याळमला काहीच नाही म्हटल्यावर उरल्या 4च. त्यांना सगळ्यांना मिळून 10 वर्षात 64 कोटी. जे लोक सांगतायत ना 700-800 करोड मिळणार, 12,000 सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये ग्रंथांच्यासाठी पैसा मिळणार, काय काय सांगतायत लोक, त्यांना काहीही माहिती नाही, ज्यांनी मुळात काही वाचलेलंच नाही, त्यातलं काहीही होणार नाही. जसं मल्याळमला 1 पैसाही मिळाला नाही, तसा कदाचित मराठीला सुद्धा 1 पैसाही मिळणार नाही. तामिळनाडूने किमान सेंटर ऑफ एक्सलन्स उभं तरी केलं. स्वतःच्या हिमतीवर खूप काम करते तमिळ भाषा, आसामी भाषा, उडिया भाषा. आपलं राज्य सरकार तेही करत आहे. त्यामुळे ही आशा कोणाकडूनही करण्यात अर्थच नाही. काल जे मी म्हणालो आणि हे जे लाभ सांगितले केंद्राने, याचा जो परिणाम सांगितला, याच्यापेक्षा मोठा परिणाम काल जो मी वर्णन केला की या 10 वर्षात आपण अभिजात भाषा दर्जाचा लढा लढताना मराठी भाषिक समाजाला आपल्या भाषेबद्दल त्याची नसलेली जाण निर्माण त्यात करू शकलो, अभिमान निर्माण करू शकलो, आत्मसन्मान निर्माण करू शकलो, आणि अभिजात दर्जाचा एकच विषय नसून त्याच्याशी संबंधित, मराठीशी संबंधित अनेक विषय जे गेले 30-40 वर्ष आम्ही सतत शासनाकडे लावून धरलेले आहेत, आणि ज्याच्याकडे शासन, कोणताही पक्ष, कोणतीही सत्ता, कोणतंही सरकार तिला त्याशी फारसं काही कर्तव्यच नाही, आणि आपलंच फक्त हेकेखोरपणा लादून नेऊन त्याचप्रमाणे राज्य चालवायचं, ही जी कार्यपद्धत आहे. त्यामुळे मराठीची आव्हानं वाढत गेले, समस्या वाढत गेल्या, प्रश्न वाढत गेले, कमी नाही झाले मराठी भाषिक राज्यामध्ये, ते वाढत गेले. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पुढे काय? आता हातावर हात देऊन बसायचं, फटाके फोडायचे, एकमेकांना पेढे भरवायचे, संदल वाजवायचे, राजकारण्यांनी आपल्या गळ्यात हार घालून घ्यायचे,
आपलं कर्तृत्व सांगायचं, ढोल वाट पिटायचे, निवडणुका जिंकायच्या, लोकांचा अभिमान स्वाभिमान काय गर्व वगैरे सगळं जागृत करून, आणि नंतर निवडणूक झाली की पुन्हा दुसऱ्या निवडणुकीपर्यंत ते वाजवायसाठी विसरून जायचं. एवढंच करायचं आहे. हे राजकारण्यांचं काम आहे, त्यांनी करत राहावं, आपलं नाही आहे ना. त्यांचं काम मराठी भाषेच्या जतन संवर्धनाचं नाही आहे. त्यांचं काम इंग्रजीच्या जतन संवर्धनाचं आहे, हिंदीच्या जतन संवर्धनाचं आहे. एका हाताने 3 ऑक्टोबरला आपल्याला आत्ताच याच महिन्यामध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिला ज्या केंद्र सरकारने, त्या केंद्र सरकारला आपल्या राज्याने त्याच्याबद्दल काय भेट दिली आणि केंद्र सरकारने त्याचा बदला कसा घेतला. आज कालच्याच लोकसत्तेमध्ये ही बातमी आहे आणि आता ती सगळीकडे येईल. ज्या राज्यामध्ये मराठी भाषा सक्तीचा 10वी पर्यंतचा आपण कायदा करून घेतला, त्यालाही 10 वर्ष लागले आपल्याला. ज्या कायद्यावर अद्याप पुरेसा अंमलच होत नाहीये, त्यासाठी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नाहीये. ज्या यंत्रणा आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला मनुष्यबळ नाहीये, इच्छाशक्ती नाहीये, त्याच्या मागे राजकीय इच्छाशक्ती नाहीये. शासन निर्णय काढून शासन मोकळं होत आहे, त्यांना जर विचारलं की याचा अंमल काय काय झालं, त्याचं उत्तर द्यायला तयार नाही. त्या मराठी भाषिक राज्यामध्ये जिथे मराठी भाषा एकदा सक्तीची केलेली आहे, तिथे दुसरी भाषा सक्तीची असण्याची गरज नाहीये. पण इंग्रजी ही आधीच सक्तीची होती पहिल्या वर्गापासून. मराठी आता सक्तीची झाली इंग्रजी झाल्यावर 10 वर्षांनी. हे इंग्रजीचं राज्य आहे हे मराठीचं राज्य आहे. आणि आता याच्यात भर पडली तिसऱ्या सक्तीची, ती म्हणजे हिंदीच्या. ज्या हिंदीच्या विरोधात उभा आहे, त्या हिंदीची महाराष्ट्रामध्ये सक्तीची काल पहिल्यांदा बातमी आली. पहिलीपासून हिंदी सक्तीची. किती भाषा सक्तीच्या झाल्या त्या मुलांना आता? आधी इंग्रजी, मग मराठी आणि आता हिंदी. का पाहिजे सक्ती एवढी? भाषिक राज्य हे फक्त मराठीचं आहे, इंग्रजीचं नाहीये, हिंदीचं नाहीये. मग इथे मराठी शिवाय अन्य भाषा ही ऐच्छिकच असायला पाहिजे, या आमच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत लोकसत्तेमध्ये, आजच्याच लोकसत्तेत आहेत, सगळ्यांच्या आहेत त्याच्यामध्ये. हे केंद्रीय राज्यमंत्री ज्या सत्तेने ही हिंदी लादली, ही सक्ती लादली, त्यांची पण आहे, मुरलीधर मोहोळांची. राज्यातल्या प्रमुख शिक्षण तज्ञांची आहे, अभ्यासकांची आहे, सगळ्यांच्या प्रतिक्रिया आहे. आणि प्रचंड विरोध सगळ्यांनी केलेला आहे हिंदीच्या सक्तीला. म्हणजे एकीकडे तुम्ही अभिजात दर्जा देता आणि त्याच्या बदलीत राज्याकडून हिंदीची सक्ती लादून घेता, आणि महाराष्ट्र हे जणू काही हिंदी बेल्ट ज्याला म्हणतात, हिंदी भूभाग ज्याला म्हणतात, वरच्या 6 राज्यांचा, या महाराष्ट्राचं तुम्ही 7वं हिंदी राज्य करायच्या मागे लागणार आहेत का सक्ती करून हळूहळू, मराठीला क्षीण करत? आधीच तर इंग्रजीने तिचे हातपाय तोडलेले, मुसक्या बांधलेल्या आहे. आता हिंदीची सक्ती केल्या नंतर त्या मराठीकडे कोण अमराठी माणूस पाहणार आहे तिच्या सक्तीकडे ढुंकून? आणि तुम्ही त्याची मतं मिळवण्याकरता मराठी सक्तीचा कायदा तसाही 3 वर्ष अंमलात आणला नाहीये, पुढे आणायची कोणती खात्रीच नाहीये. तुम्हाला फक्त केंद्र सत्तेला प्रसन्न करणारी धोरणं राबवण्यात रस आहे. तुमच्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीच नाहीये तामिळनाडू आणि केरळ सारखी, की आम्ही राबवणार नाही तुमचं धोरण, आमच्या भाषा साहित्य आणि शिक्षणाच्या सुरक्षित व्यवस्थेला ते पूर्णतः बाधक असल्यामुळे हा शब्दच उच्चारू शकत नाहीये तुम्ही. ही जी सत्ता लोलुपता, पद लोलुपता तुमची जी आहे, ती पूर्ण मराठीच्या मुळावर रोज उठते आहे. म्हणजे हा विषय आजच्या बोलण्याचा माझा भाग नव्हता, पण तो बोलणं भागच आहे आज. कारण अभिजात दर्जा एकीकडे मिळाला आणि दुसरीकडे ताबडतोब हिंदीची सक्ती तुम्ही लादली. बदला घेतलाय का तुम्ही? मराठीचा अभिजात दर्जा द्यायला लावायचा आम्ही तुम्हाला 10 वर्ष अडवून ठेवलेला, जो तुम्हाला द्यावा लागला तुमच्या राजकीय स्वार्थासाठी फक्त. आणि या राज्य सरकारने, मराठी भाषिक राज्याच्या राज्य सरकारने, त्यांनी केंद्राने सांगितलेली हिंदीची सक्ती ही निमूटपणे लोटांगण घालून चरणवंदन करून मान्य केली. कशासाठी? नाहीये आम्हाला मान्य, या राज्याला मान्य नाहीये ती. आज समूह माध्यमांवर प्रतिक्रिया पहा,
अभिजात दर्जा मिळाला, पुढे काय? हे पुढे ही आव्हानं आहेत. आणि हे तर आज नवीन मोठं संकट, मोठं आव्हान उभं झालंय. महाराष्ट्र हा भाषिक सहिष्णू असलेला प्रांत आहे. कारण मराठवाडा हा उर्दू माध्यमातून शिकून आलेला, संयुक्त महाराष्ट्रात आलेला, विदर्भ हा हिंदी भागातून आलेला, आणि असा हा महाराष्ट्र संयुक्त झालेला आहे. त्यामुळे भाषिक सहिष्णुता, सांस्कृतिक सहिष्णुता याचा महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये आदर्श आहे. तुम्हाला ही सहिष्णुता नाहीशी करायची आहे का भाषिक या राज्यातली? तुम्ही हिंदीची सक्ती लादल्यामुळे मराठी भाषिक समाजामध्ये दाक्षिणात्यांसारखी हिंदीला कडाडून विरोध करण्याचं राजकारण करण्याला तुम्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांना उत्तेजन देता आहात. भाषिक असहिष्णुता वाढवण्याला उत्तेजन देता आहात. आणि तुम्ही असहिष्णुतेच्या राजकारणाला सगळ्या प्रकारच्या, त्यामुळे त्याच्या मार्फत असहिष्णुता भाषिक असो, धार्मिक असो, जाती असो, असहिष्णुता ही असहिष्णुता आहे. तुम्हाला मुळात राजकारण हे असहिष्णुतेचं करायचं आहे सहिष्णू महाराष्ट्रामध्ये. त्याच्यासाठी तुम्ही हिंदीची सक्ती करताय. हे पोरासोरांना कळत आहे आज. या पद्धतीने समूह माध्यमावरती जे अभ्यासक नाहीत अशी सामान्य मराठी भाषिक माणसं याच भाषेत बोलतायत समूह माध्यमावर आजच, या एकाच बातमीवरती. त्यांना काय कळत नाही? अक्कल नसते असं वाटतं का आपल्याला? जे अभ्यासकांना, संशोधकांना कळत नसतं ना, ते सगळं मराठी भाषिक माणसाला कळतं, सामान्य. हेच जे आम्ही बोललो, हेच तो बोलतोय. त्याचीच खरं म्हणजे आम्हाला बरं वाटलं की आम्ही त्याची भाषा, त्याचं त्याचं प्रातिनिधिक मत व्यक्त केलेलं आहे, ही प्रतिक्रिया वाचून. अजून आलेली प्रतिक्रिया अधिकच भीषण आहे. तर हा अभिजात दर्जा दिल्याचा बदला हिंदीची सक्ती लागून केंद्र सरकार घेत आहे का, असं विचारणा केलेली आहे एका जणांनी, एका समूहावरती. त्याच्याही पलीकडे एका जणांनी असं म्हटलंय की हे केंद्र सत्तेला जे हिंदुत्वाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सफल होत नाही आणि करायचं आहे, आणि पूर्ण गायपट्ट्याचा महाराष्ट्राला सुद्धा भाग करून घ्यायचा आहे हिंदी भूभागासारखं, आणि तिथे असलेली असहिष्णुता महाराष्ट्रात आणायची आहे. आणि त्या असहिष्णुतेचं राजकारण वाढवून महाराष्ट्रातली सगळी सौहार्द, भाषिक सौहार्द, राजकीय सौहार्द, धार्मिक सौहार्द, याला सगळ्या काय सुरुंग लावायचा आहे का? याचा काय उत्तर प्रदेश करायचा आहे? या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सामान्य माणसं बोलतायत ही. जे विचारवंतांनी बोलायला हवं ते तोंडातून शब्द काढत नाहीयेत. ह्या सगळ्या प्रतिक्रिया समूह माध्यमावरती सामान्य माणसांच्या आहेत. त्यांना कळत नाही असं वाटतं का तुम्हाला राजकारण? तुम्ही काय करताय ते? का लादताय हिंदीची सक्ती? ते इंग्रजीची सक्ती का लादली हे कळायला त्यांना वेळ लागला. त्यासाठी 10-15 वर्ष प्रबोधन करावं लागलं. पण हिंदीची सक्ती का लादताय हे कळायला एक क्षणही लागला नाही त्याला. कारण दाक्षिणात्यांनी, त्या दक्षिणेतल्या भाषांनी हिंदी सक्तीचा भारतीय राज्यघटना आल्यापासूनच विरोध केलेला आहे. संघराज्याच्या निर्मितीपासूनच विरोध केलेला आहे. तेव्हा कुठे त्यांच्या भाषा समृद्ध झाल्या, तिचं जतन झालं, संवर्धन झालं. आणि हिंदी वसाहतवादाचा आम्हाला भाग व्हायचं नाहीये. इंग्रजी वसाहतवादातून मुक्त झालो आणि तुम्ही आम्हाला काय हिंदी स्वकीयांच्या भाषिक वसाहतामध्ये कोंबणार आहात का? ही त्यांची भूमिका आहे. महाराष्ट्राला आता तुम्ही ढकलता आहात, एक तर ती भूमिका घ्यायला बाध्य करतात हिंदीच्या सक्तीमुळे. महाराष्ट्रात असलेली भाषिक सहिष्णुता नाहीशी करणार आहे तुम्ही अभिजात दर्जाच्या पार्श्वभूमीवरती हिंदी सक्ती करून. आणि महाराष्ट्रात नसलेला हिंदी द्वेष आणि त्याचं राजकारण तुम्ही वाढवणार. आणि द्वेषाचं राजकारण एकदा वाढलं की मग तुम्हाला धार्मिक द्वेषाचं, जातीय द्वेषाचं, सगळ्या प्रकारच्या द्वेषाच्या राजकारणासाठी भूमी उपलब्ध होणार. इतकं सखोल आहे सगळं हे. अभिजात दर्जाच्या नंतरची जी आव्हानं आहेत ना मराठी समोर, पुढे काय, त्यातलं हे सगळ्यात भीषण आव्हान ताबडतोब उभं झालेलं आहे याच महिन्यात, एकाच महिन्यात. कसं पेलणार आहात तुम्ही हे? हे तुम्ही, तुमच्यामध्ये नसलेला भाषिक द्वेष हिंदी बद्दलचा निर्माण होईल सक्तीमुळे या. आणि जे काही थोडेसे मुठभर लोक हिंदी द्वेष्टे महाराष्ट्रात आहेत, जे आमच्या भाषिक सहिष्णुतेच्या सगळ्या दबावाखाली अनेक वर्ष त्यांचं बरंच प्रबोधन झालं आहे, तुम्ही कशाला उत्तेजन देत आहात भाषिक असहिष्णुतेला? आणि ते मराठी भाषेचा बळी घेऊन. या राज्यात मराठी भाषा सक्तीचा कायदा आहे.
आणि भाषिक राज्यामध्ये केवळ राज्य भाषेचीच फक्त सक्ती असू शकते, अन्य कुठल्याही भाषेची सक्ती असण्याचं कारणच नाही. बाकी कुठलीही भाषा ही ऐच्छिकच असायला पाहिजे. आणि त्या मुलांवर तुम्ही तुमच्या राजकारणासाठी अजून एका अतिरिक्त सक्तीचा बोजा टाकणं, किती वाढवणार भार त्यांचा? कशा करता? त्यांना ठरवू द्या ना कोणती भाषा घ्यायची, हिंदी घ्यायची, संस्कृत घ्यायची, का अजून विदेशी भाषा घ्यायची. त्यांचा चॉईस आहे, त्यांची निवड आहे, त्यांचे पालक आणि ते ठरवतील. तुम्ही का सक्ती करताय त्यांच्यावरती हिंदी सक्तीची करून? प्रचंड विरोध हिंदी सक्तीला एकाच दिवसामध्ये उभा झालाय महाराष्ट्रामध्ये. ही नवी लढाई मराठीच्या जतन संवर्धनासाठीची तुमच्यावर लादली गेली आहे, अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या पार्श्वभूमीवर. पुढे काय? पुढे हे सगळ्यात भीषण आहे. आधीच मराठीचे सगळे तुम्ही हातपाय तोडून तिला लुळी पांगळी करून ठेवलेली आहे. आधीच तुम्ही तिला आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा करणारं सगळ्या विज्ञान शाखांमधून सगळे विषय मराठी माध्यमातून शिकवण्याचं मागितलं गेलेलं अपारंपरिक विद्यापीठ देण्याचं नाकारून याच्यासाठी नाकारलंय तुम्ही. कारण तुम्हाला इथे इंग्रजीचे हिंदीचे हितसंबंध सुरक्षित राखायचे आहेत, मराठीचे नाहीत. मराठी 12 कोटी मराठी भाषिक जनतेच्या मराठी भाषेच्या उरावर बसून तुम्ही हिंदी सक्ती करता, इंग्रजी सक्ती करता. पुढे काय? पुढे हे किती तयार आहे मराठी भाषिक समाज ही आव्हानं पेलण्यासाठी? वेगाने तयार व्हावं लागणार आहे त्याला. फार वेळ नाही आहे त्याच्याजवळ. वेळ गेलेली असेल निघून नंतर. हा जो सुस्त बसलेला होता, हा जो 10-15 वर्षात थोडा जागृत झाला, त्याच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे पुढे. जबाबदारी काय? कुठल्याही असहिष्णुतेच्या भाषिक द्वेषाच्या राजकारणाला थारा न देता, त्याला बळी न पडता सक्तीचा विरोध करणे खूप मोठं आव्हान आहे मराठी भाषिक समाजासमोर. कारण एकदा गर्व आणि अभिमानाच्या अंगाचं राजकारण सुरू झालं. आपण पाहिलं ना धर्माच्या गर्वाच्या राजकारणाने काय काय केलं या देशामध्ये. भाषेच्या राजकारणाने सुद्धा या पद्धतीने जर पेट घेतला तर ते या राज्यासाठी, देशासाठी, सहिष्णुतेसाठी, एकूणच जी काही या राज्याची वीण आहे ती पूर्ण विस्कटून टाकण्याचा ही सक्ती हा एक छोटस बीज आहे. त्याचा मोठा वृक्ष झाला. पण या सगळ्यांचा सामना अतिशय धीराने, संयमाने, विवेकाने, विचाराने, सहनशीलतेने आणि सहिष्णुतेने, मुख्य म्हणजे त्यात कुठेही भाषिक ऐक्याला कोणत्याही स्वतःच्या भाषेचा गर्व अभिमान बाळगणे, सक्ती करणे याचा अर्थ दुसऱ्या भाषेचा द्वेष करणे किंवा तिचं उच्चाटन करणं होत नाही. त्या भाषिकाचा द्वेष करणं होत नाही. त्याच्या संधी हिरावून घेणं होत नाही. त्यांनी आपल्या संधी, त्याच्या सक्तीमुळे संधी त्यांनी आपल्या मारल्या, आपणच मारतोय आपल्या संधी निर्माण न करून मराठीमध्ये. हे फक्त राजकारणाच्या सोयीसाठी या सक्ती लादली जाते. मराठी भाषेचं जे सशक्त सांस्कृतिक राजकारण गेल्या 10 वर्षात या निमित्ताने उभं होत होतं, तिला सुरुंग लावण्याचा हा प्रयत्न आहे. पण त्यातूनही मराठी भाषिक समाजाला मार्ग काढावा लागेल. हातपाय गाळून बसून चालणार नाही आणि तो धीराने, संयमाने काढावा लागेल. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन काढावा लागेल. सत्तेच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन काढावं लागेल. हे सगळं सत्तेच्या राजकारणासाठी चाललेलं आहे. या महाराष्ट्राचं अत्यंत सहिष्णू, प्रागतिक, विवेकी, विचारशील महाराष्ट्राचं हे जे अस्तित्व आहे, हे जी संस्कृती आहे, हा जो स्वभाव आहे, हा नष्ट करण्याचं हिंदीची सक्ती हे मोठं कारस्थान आहे. हे नीट समजून घेतलं पाहिजे. अभिजात दर्जा मिळाला, पुढे काय? हे नवीन आव्हान आहे, ताजं बिलकुल आलेलं, कालपर्यंत नसलेलं, अभिजात दर्जा देण्याच्या बदल्यामध्ये लादलं गेलेलं. हा काय केंद्रशासित प्रदेश आहे का की तुम्ही जे काय आदेश काढाल ते निमूटपणे राज्याने? संघराज्यची कल्पना गुंडाळून ठेवून आपलं राज्य जणू काही इथे केंद्रशासित हा प्रदेश आहे, केंद्राचे फक्त सत्ता चालते आणि केंद्राचेच फक्त आदेश निमूटपणे राज्यांनी पाळायचे. या पद्धतीने राज्य चालवत आहे तुम्ही, भाषिक राज्य. महाराष्ट्राचा स्वभाव नाही आहे या गोष्टी मान्य करण्याचा, पण त्या स्वभावात तुम्हाला परिवर्तन करायचं, त्या स्वभावाला सुरुंग लागायचं, ती वीण विस्कटायची.
मराठी समोर असलेल्या आधीच्या आव्हानांमध्ये या भीषण आव्हानाची भर पडलेली आहे. आणि हे फार भयानक, भीषण, घातक आव्हान आहे. ते स्फोटक आहे. हे जर शांतपणे हाताळलं नाही, तर ज्या हेतूने सक्ती लादली गेलेली आहे, त्या हेतूच्या पूर्ततेच्या दिशेने वेगाने वाटचाल होऊ शकते. त्या प्रकारच्या राजकारणाच्या, पक्षीय राजकारणाच्या, सत्तेच्या राजकारणाच्या, स्वार्थाच्या राजकारणाच्या आणि मराठी भाषिक राज्यातल्या सगळ्या मराठीच्या वैशिष्ट्यांचं, मराठी संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचं जे काही जतन संवर्धन करण्यासाठी अभिजात दर्जा मिळालेला आहे, तो पूर्ण विस्कटला जाऊ शकतो. मुख्य जी आव्हानं होती त्याच्या आधी या विषयावर बोलावं लागलं. पुढे काय? मराठी फक्त अभिजात कसून चालणार नाहीये. आहे अभिजात, झालं, सिद्ध झालं. तुम्ही नव्हता दिला दर्जा तरी ती अभिजात होतीच, म्हणूनच तुम्ही दर्जा दिला ना, नसते तर कसा दिला असता. त्यामुळे तुम्ही काही वेगळं नाही केलं. तुमच्यामुळे ती अभिजात नाही झालेली, ती अभिजात होती म्हणून तुम्ही दर्जा दिला. हे आधी मराठी भाषिक समाजाने समजून घ्यावं. तुम्ही उपकृत नाही केलं 12 कोटी मराठी भाषिक समाजाला. तुम्ही फक्त जे होतं त्याला मान्यता दिली, मान्य केलं, जे तुम्ही मान्य करत नव्हते 10 वर्ष. पण त्याचा सूड असा घेणार का तुम्ही? आणि तुम्ही घेऊ देणार? मराठी माध्यमातून शिक्षण हा पहिला अग्रक्रम आहे मराठी भाषिक राज्याचा. मराठी भाषेतून न्याय, मराठी भाषेतून रोजगाराच्या विकासाच्या संधी. पण भाषा आधुनिक झाल्याशिवाय कसं मिळणार आहे? सगळ्या क्षेत्रांमध्ये जेव्हा मराठी भाषिक समाजाची वेगवेगळ्या विषय क्षेत्रामध्ये त्या माध्यमातून शिक्षण घेऊन कल्पक, सर्जक, विचारशील अशी छाप पडेल, मुद्रा उमटेल. मराठीतून ते ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, जर्मन, स्पेन, पोर्तुगीज, फ्रेंच, रशियन, चायनीज, इंग्रजी या भाषेतून जसं सगळं ज्ञान तंत्रज्ञान आहे, तसं मराठीतून उद्भवूच नाही याचं राजकारण आहे चाललेलं. मराठीला तुम्हाला केवळ अभिजातच ठेवायचं आहे का? तिला आधुनिक करायचं नाही, होऊ द्यायचं नाहीये, नाही होऊ द्यायचंय. होऊ द्यायचं असेल तर तुम्ही 100 वर्षाची मागणी पूर्ण केली असती ना. आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ नावाने आम्ही त्याचा कायदा तुम्हाला करून दिला 2020 मध्ये. 4 वर्ष होत आली. तो बाजूला टाकून तुम्ही नको असलेलं विद्यापीठ दिलं, ते मतांच्याच राजकारणासाठी फक्त दिलं तुम्ही, मुठभर पक्षीय. काय करणार आहात तुम्ही? देणार आहात का हे? मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे महाराष्ट्र राज्य सरकार? विचारणार आहोत का आपण ठामपणे की नाही आपल्या मराठी भाषिक समाजाचं? हे राज्यकर्ते विचारणार नाहीयेत, तुमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर कोणीच विचारणार नाहीये. हे फक्त तुम्ही आम्ही विचारणार आहोत रोज सकाळी उठून. असे विचारणारे किती निर्माण होणार आहेत? अभिजात दर्जा मिळाला, पुढे हे आहे किती? मराठी माध्यमांच्या बंद पडणाऱ्या शाळा सुरू करा. वारंवार आम्ही सरकारला रोज सांगत असतो, नवीन बंद पडू देऊ नका, त्याचं खाजगीकरण करू. शिक्षक संघटना सांगत असतात, पालक संघटना सांगत असतात, त्याचं खाजगीकरण करू नका. शिक्षकांची पदं भरा, निर्माण करा, त्याचं कंत्राटीकरण करू नका. शाळांच्या सगळ्या जमिनी तुम्ही खाजगी व्यक्तींना देऊन त्याचं अदानीकरण, कॉर्पोरेटीकरण, खाजगीकरण, दत्तकीकरण हे जे करायला चाललेलं आहात, शिक्षणातून जे अंक काढून घेतात. राज्य सरकार 64 वर्षात मराठीचं भलं करू शकलं नाही. तुमचं काय म्हणणं आहे की अदानीकडे शाळा दिल्यानंतर, राज्य चालवायला दिल्यानंतर, मराठी भाषेचं धोरण दिल्यानंतर ते आमचं भलं करणार, कॉर्पोरेट भलं करणार? जे नफ्यासाठी पैसा गुंतवणार आहेत त्यांना नफा इंग्रजीवर मिळणार आहे, हिंदीवर मिळणार आहे, मराठीवर नाही मिळणार आहे. मग ते कशाला मराठीकडे? तुम्हीच नाही 64 वर्ष लक्ष दिलं, ते कशाला देतील? आणि त्यांना का दोष देऊ आम्ही? दोष आम्ही तुम्हालाच देणार. तुम्ही गहाण टाकताय, तुमची जबाबदारी ढकलून त्यांच्याकडे संपूर्ण शिक्षण सोपवायला निघालेला आहात. तुम्ही बंद पडलाय मराठी माध्यमांच्या शाळा.
कुठल्याही खाजगी कॉर्पोरेटने नाही पाडले, त्यांनी पाडायला लावले तुम्हाला त्यांच्या अर्थकारणाच्या दबावातून. पण तुम्ही दिल्या ना पाडून त्यांना बंद, दिल्या ना करून इंग्रजी माध्यमांच्या, आणि आता त्या तुम्हाला हस्तांतरित करायच्या आहेत वेगवेगळ्या गोंडस नावाखाली, गुणवत्तेच्या, दर्जेच्या. अहो, जिल्हा परिषद आणि कॉर्पोरेशनच्या शाळातूनच आली आहे ना सगळी गुणवत्ता, माझ्या पिढीपर्यंत आणि पुढच्याही पिढीची. त्याच्या कुठून आली ती? खाजगी शाळातून आली. सेवाभावानी, समर्पित भावनेनी ज्या शिक्षण संस्था उभ्या झाल्या होत्या महाराष्ट्रात, 100 दीड 150 वर्ष चाललेल्या, त्यांच्यातून निर्माण झाली आहे ना सगळी दर्जा गुणवत्ता. सरकारी शाळातून आले सगळे, मराठी माध्यमातून शिकून आले होते. कोणत्या दर्जा आणि गुणवत्तेबद्दल तुम्ही सांगता आम्हाला? मराठी भाषिक समाजातल्या माणसाजवळ गुणवत्ता नाहीये, दर्जा नाहीये, फक्त इंग्रजीजवळ दर्जा आणि गुणवत्ता आहे. कोणता भ्रम पसरवला तुम्ही 64 वर्षात? हा मराठीला ज्ञानभाषा करण्याचं टाळून फक्त इंग्रजी ही ज्ञानभाषा आणि विकास भाषा आहे, हे आपले राज्यकर्ते सांगतायत. जबाबदारी तुमची काय आहे? मराठीला ज्ञानभाषा करण्याची नाहीये, दर्जा मिळाला ही आव्हानं काय माहित मराठी समोरची. आणि ही केंद्राशी काही संबंध नाही याच्याशी, ही राज्य सरकारचा संबंध असलेली आहे. मुद्दा असा आहे, एक कोणतरी विचारून आलंय विश्व मराठी परिषद काय करणार आहे. तुम्ही काय करणार आहे हे सांगा ना. तुम्ही सांगा मी हे करणार आहे असं, प्रत्येक जण सांगा. तो काय करणार आहे हा काय करणार आहे, या विचारण्यातच मराठीचं आपण सगळं नुकसान करून घेतलेलं आहे. विश्व मराठी परिषदेने किंवा श्रीपाद भालचंद्र जोशी काय ठेकेदार आहे का समाजाचे? त्यांनी काय ठेका घेतलाय सगळा? तुम्ही का ना ठेका मराठीचा? तुम्ही तर खाजगीला ठेका द्यायला निघाले सगळं. त्यामुळे काय, आता कोणी काय टाकलं जरा वाचू द्या, मला वाचता नाही आलेलं पूर्ण. गावडे सुभाष कोणी टाकलं का काही? वाचू का मी सर? काय मेसेज टाकलाय? विश्व मराठी परिषद काय करणार आहे? काही करणार साहित्य नाही. आणि संस्कृती मंडळ, नाट्य परिषद, विश्व मराठी चित्रपट परिषद ही काही महामंडळ. सरकारची, विश्व मराठी परिषद ही सरकारची संस्था नाहीये. तिची जबाबदारी नाहीये मी जे सगळं बोलतोय ते करण्याची. तो दबाव राज्य सरकारवर आपल्याला सगळ्यांना मिळून वाढवायचा आहे. त्याच्यासाठी आंदोलन आणि लढा पाहिजे. आपण एकमेकांना प्रश्न विचारून काहीच होणार नाहीये. हे तर राज्य सरकारला पाहिजेच आहे की तुम्हीच एकमेकांचे कपडे फाडत राहा, तुम्ही काय करणार आणि मी काय करणार. याच्यातच तर आपण वाया गेलो आहोत ना मराठी भाषिक माणूस सगळा. सगळ्यांनी मिळून ज्यांच्यावर दबाव निर्माण करायचा आहे त्याच्यावर आपण करतच नाही. अमुक काय करणार, तमुक काय करणार, काही करणार नाही. का करावं त्यांनी? त्यांची जबाबदारीच नाहीये ही. त्यांच्याजवळ काय बजेट आहे का राज्याचं, की सगळा कराचा पैसा विश्व मराठी परिषदेकडे नाहीये? द्या तुम्ही, आम्ही करून दाखवतो. द्या राज्य आमच्या हाती, करून दाखवतो आम्ही. त्यामुळे या सगळ्या संस्थांनी कसला ठेका घेतलाय त्यांना विचारा ना, त्यांचे सदस्य व्हा, निवडणुका लढवा, ताब्यात घ्या. आम्ही केलं हे सगळं. जे नालायक असतील त्यांना हाकला, हे तर हजारदा सांगतोय मी. प्रश्न नका विचारू, नुसती उत्तर शोधा. आणि जे करू शकत नाहीये त्यांना घालवा, तेवढे समर्थ व्हा, सक्षम व्हा. करा ना राजकारण त्यासाठी आवश्यक ते काय करतात? ते काहीच करत नाहीत, म्हणून तर ही स्थिती आहे ना. ना आपल्या विभागीय साहित्य संस्था काही करत, ज्यांच्या घटनेमध्ये सगळं करणं लिहिलेलं आहे त्यांना जाब कोण विचारतं? आमच्यासारखा एकटाच फक्त, आणि तो लोकशत्रू असतो त्यांचा. असे किती लोकशत्रू आहेत मराठी जवळ व्हायला तयार, शत्रुत्व घ्यायला. सगळे तर लाभार्थी आहेत ना. हे अभिजात दर्जा मिळाला पुढे काय, हे आहे सगळं पुढे वाढून ठेवलेलं. आपणच आहोत आपली आव्हानं. आधी आपण आपल्याला परिष्कृत करण्याची गरज आहे. मराठी माध्यमाच्या बंद पडणाऱ्या शाळा सुरू होणं, मराठी आधुनिक ज्ञान विज्ञानाची तंत्र, मराठी वाढेल कशी? नुसती अभिजात राहून वाढणार नाहीये. ते फक्त संचिताचं जतन होईल. नवीन शब्द कुठून येतील? नवीन ज्ञान मराठीत कुठून येईल? नवीन परिभाषा संज्ञा कुठून तयार होतील? आणि त्या अध्ययन अध्यापनात आल्याशिवाय त्या रूढ कशा होतील, प्रचारात कशा येतील? भाषा वाढेल कशी? भाषा याच पद्धतीने वाढते. भाषेचा संबंध हा आर्थिकतेशी आहे, रोजगाराशी आहे.
जी भाषा रोजगाराच्या विकासाच्या संधी देईल त्या भाषेकडे लोक वळतील. मग ती हिब्रू देव, फ्रेंच देव, इंग्रजी देव, हिंदी देव, रशियन देव, चायनीज देव, कोणी देव. मराठीतून जर तुमची जबाबदारी असलेलं सरकार त्या संधीच निर्माण करणार नाही, त्या अवरुद्ध करेल आणि त्या सगळ्या हिंदीमधून आणि इंग्रजीमधून जर निर्माण करेल, आता तुम्ही एकमेकांना प्रश्नच विचारत राहाल. ज्यांना शिक्षण मंत्र्यांना विचारा ना प्रश्न, आमदाराला, आपल्या खासदाराला, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या लोकांना, की का मराठी माध्यमाच्या शाळा कॉर्पोरेशन बंद पाडताय, का त्याचं इंग्रजी माध्यमीकरण करताय, का भाषा धोरण तुम्हाला दिलेलं तुम्ही त्याचे हातपाय तोडून 12 पानाचं करताय, का त्या ज्या मराठी भाषेच्या रक्षणासाठी मराठी भाषा विकास प्राधिकरण कायदा करा, जो दक्षिणेतल्या भाषांनी 10 वर्षापूर्वी केला आपापल्या भाषांसाठी, अर्धे न्यायिक यंत्रणा निर्माण करून ज्याच्यात दंडात्मक तरतुदी केल्या. त्याचं प्रारूप तुम्हाला देऊन आज 8 वर्ष होऊन गेली, तुम्ही त्याचं उत्तर देता की याची तुम्हाला गरज वाटत नाही. तो कायदा करायला कोण बाध्य करेल? हा काय विश्व मराठी परिषद करणार आहे का तो कायदा? ते तर सरकार करेल ना. की कोणतीही साहित्य संस्था करू शकत नाही किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ करू शकणार नाही. कोणी करायचं हे सगळं? धोरण जे आहे ते राबवण्याची जबाबदारी कोणाची आहे? आम्ही राज्य सांस्कृतिक विकास मंडळ निर्माण करा 10 वर्ष झाले सांगतोय, विभागीय मंडळ निर्माण करा. एक पैसा खर्च करत नाहीये ना सरकार त्याच्यावरती. विकास होणार कसा आहे? आपोआप. जर मराठीला तुम्ही आधुनिकच केलं नाही, होऊच दिलं नाही, तिचा जो कंठ अवरुद्ध केला, आधुनिक भाषेत तिला बोलूच दिलं नाही, ज्ञान भाषा तिला केलंच नाही, तर तिच्यातून रोजगार कसा निर्माण होईल? ती रोजगाराची भाषा कशी होईल? आणि इंग्रजीतून काय तुम्हाला रोजगार मिळतो का? इंग्रजी शिकलेल्या पदवीधरांना रोजगार मिळालेला आहे. इंग्रजी भाषिक राष्ट्रांमध्ये प्रचंड बेरोजगारी काय, हा साधा प्रश्न आपल्या डोक्यात येत नाही. हा जो भ्रम आहे पसरवलेला जागतिक बाजारांनी आणि त्याच्या भरोश्यावर असलेल्या सगळ्या सत्तांनी, त्यातून येणाऱ्या पैशाच्या आधारावरती, कोणी सांगितलं तुम्हाला इंग्रजी ज्ञानाची भाषा आहे? इंग्रजीत येणारं ज्ञान हे अनेक भाषातून अनुवादित झालेलं ज्ञान आहे. इंग्रजी साहित्य मुळात इंग्रजी किती आहे? ते अनेक भाषातलं इंग्रजीत अनुवादित झालेलं साहित्य आहे, ते इंग्रजी साहित्य नाही आहे. ते रशियन आहे, चायनीज आहे, फ्रेंच, जापनीज आहे, व्हिएटनामीज आहे, आफ्रिकन आहे, अनेक बोली भाषांमधलं आहे. इंग्रजी साहित्य कुठे आहे? लोहिया तेव्हाही सांगत होते की इंग्रजी ही साम्राज्यवादाची, वर्चस्वाची आणि व्यापाराची भाषा आहे, बाजाराची भाषा आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण तुम्ही ना बाजाराची भाषा होऊ शकत, ना व्यापाराची भाषा होऊ शकत, ना अर्थकारणाची भाषा होऊ शकत, ना तुमच्या भाषेतून माध्यमातून शिकलेल्यांना आजपर्यंत आम्हाला नोकऱ्या मिळून गेल्या मराठी माध्यमातून शिकलेल्यांना. इथे जर तुम्ही इंग्रजी हिंदी सक्तीची करून मराठी सक्ती जी आहे ती निष्प्रभ करता आहात, कोणाला प्रश्न विचारणार आहोत आपण? हे आधी निश्चित ठरलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून ज्या यंत्रणांना प्रश्न विचारायचे आहेत, त्या यंत्रणांना सगळे मिळून उपकृत करतायत खाजगीमध्ये जाऊन. आपण आपले शत्रू आहोत. यात दर्जा मिळाल्याने काही मराठी आधुनिक होणार नाहीये. पुढची आव्हानं ही आहेत. झाला एक मुद्दा होता, संपला. खूप प्रश्न शिल्लक आहेत. कालही मी म्हटलं की आम्ही 2019 पासून सगळ्या पक्षांना त्यांच्या जाहीरनाम्यात जी अभिवाचन मागतो त्याच्यामध्ये 20 मुद्दे कायम आहेत. आणि आता ही नवीन भर पडली आहे आज हिंदी सक्ती हटवण्याची. ही नवीन मागणी, हे नवीन अभिवाचन मागावं लागणार आहे उद्या ताबडतोब पत्र लिहून. त्याच्यासाठी दबाव कोण वाढवणार आहे या पक्षांवरती, राज्यकर्त्यांवरती? राजकारणापासून अलिप्त राहून भाषेचं जतन संवर्धन होऊ शकत नाही, कारण भाषा ही अर्थकारणाशी, राजकारणाशी, वर्चस्व कारणाशी पूर्ण, काल मी पूर्ण याच्यावरती बोललो, जुळलेली बाब. आपण तटस्थपणे अलिप्तपणे एखाद्या घरी बसून टीव्हीवरती मालिका पाहतो, तसं जे काही चाललंय त्याच्याकडे बघत राहायचं, त्यात काहीच हस्तक्षेप करायचा नाही. आणि तरीही सगळं कसं उत्तम झालं पाहिजे, जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, असं होत नसतं, असं होणारही नाही. युनेस्कोनी एक दशक जाहीर केलं होतं, मातृभाषा दशक.
तिथपर्यंत तर पोचायचंच आहे हो. आपण अजून तर राज्यभाषेत नाही आपण काम करत आहे. मातृभाषा तर खूप दूरची गोष्ट आहे. राज्यघटनेने मला माझ्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा अधिकार दिलाय. गोंडी माणसाला गोंडूमध्ये, कोरकेला कोरकूमध्ये. मातृभाषा त्याला म्हणतात. राज्यभाषा म्हणजे मातृभाषा नसते. राज्यभाषा ही एक सगळ्यांची मिळून प्रमाण भाषा असते फक्त. राज्य व्यवहाराची भाषा असते, सार्वजनिक व्यवहाराची भाषा असते. ठीक आहे, मातृभाषा नसते. 12 आदिवासी भाषांमध्ये बालभारतीचं रूपांतर एका शिक्षणाधिकाऱ्यांनी केलं. आम्ही त्याचं अभिनंदन केलं. त्या कोण माणसासाठी, गोवारी माणसासाठी, कोरकू माणसासाठी, कोलामी माणसासाठी मराठी परकीय भाषा आहे. त्याची मातृभाषा मराठी नाही आहे. त्याची मातृभाषा गोंडी आहे. त्याची मातृभाषा झाडी आहे. त्याची मातृभाषा वराडी आहे. त्याची मातृभाषा अशा अनेक आहेत. या मातृभाषेतून शिक्षण किती दूरचा प्रवास आहे. नुसतं त्या मराठीच्या बोली आहे एवढं एक वाक्य पाठ करून ठेवल्याने होणार नाही. त्या बोलींसाठी काय, मराठीसाठीच काही नाही केलं. मराठीच्या बोलींसाठी काय करणार आहे तुम्ही 64 वर्षात? काय केलं बोलींसाठी समृद्ध करायला? केंद्राची जबाबदारी नाही आहे, अभिजात दर्जाने नाही होणार आहे ते. हे राज्याची जबाबदारी आहे. कशाला निवडून देतो आपण लोकांना? मराठी भाषिक राज्यामध्ये मराठीचं जतन संवर्धन करायला, सगळे व्यवहार मराठी भाषेतून चालवणारे कायदे करायला आणि त्याच्यावर अंमल करणारे यंत्रणा निर्माण करून कठोरपणे अंमल करण्यासाठी. यातलं काहीच घडत नाहीये ना. अभिजात दर्जा मिळाला ही आव्हानं कायम आहेत. अशी कितीतरी आहेत. कितीतरी आव्हानं आहेत. 40 वर्षामध्ये आमच्याजवळ 400 गोष्टींची यादी आहे. त्यातल्या राज्य सरकारने किती केल्या एकदा विचारा ना कोणीतरी जाऊन. असे विचारणारे किती आहेत आपल्याला? प्रश्न उपस्थित करणारे किती आहेत? एकमेकांना नका विचारू. ज्यांनी हे करणं आवश्यक आहे त्यांना विचारा आधी. त्यांना उपकृत करायचं आणि आपण ते कपडे फाडायचे. हा मराठी स्वभाव सोडल्याशिवाय मराठीचं भलं होणार नाहीये. त्यामुळे आता आधुनिक कशी होईल मराठी, ही हिंदीची आली नवीन सक्ती जी आहे ही कशी दूर होईल? तुम्हाला सतत आव्हानांमध्ये फक्त लढत ठेवायचं, झुंजत ठेवायचं आणि शक्यतो आपसात झुंजत ठेवायचं. आणि त्याचा लादणाऱ्यांनी फक्त आनंद घ्यायचा आणि आपण त्यांना तो घेऊ द्यायचा. या मनोवृत्तीतून आधी बाहेर येण्याची गरज. हा सगळा जो प्रकार चाललेला आहे, तासभरामध्ये सगळ्या 55 वर्षाच्या 64 वर्षाच्या राज्याच्या इतिहासाचं मांडणी करता येऊ शकत नाही. जेवढ्या मुद्द्यांना स्पर्श करणं आवश्यक आहे तेवढ्या मुद्द्यांना हात घालण्याचा प्रयत्न कालपासून मी करतोय. अनेकदा आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही कशाला करतोय हा थँकलेस जॉब म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. छानपैकी आपले पारितोषिक घ्या, संमेलनाचे अध्यक्ष व्हा, साहित्य संस्थांचे अध्यक्ष व्हा, तोंडाला पट्ट्या बांधा, राज्याकडे मंत्रालयामध्ये जाऊन उभे राहा, अध्यक्षपद मागा, सदस्य मंडळाच्या पुनर्रचनेत आपला नंबर लागतो का याचे प्रयत्न करा, मागच्या दाराकडून, या मंत्र्याकडून, त्या खासदाराकडून, या सेक्रेटरीकडून. साहित्य अकादमीचा पुरस्कार घ्या, राज्य पुरस्कार घ्या. हे सगळं तुम्ही सोडता हे करण्याच्या बदल्यात, आणि काय मिळतंय मग तुम्हाला? काय मिळतंय? या सगळ्या लाभांचा त्याग केल्यानंतर हे जे बोलतोय ना, हे बोलण्याची ताकद मिळते, हिंमत मिळते, क्षमता मिळते, सामर्थ्य मिळते, व्यक्तिमत्व मिळते. त्याची किंमत मोजल्याशिवाय ते मिळत नाही. आणि ती मोजली आहे मी, तयारी आहे आमची. एकदा तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व या सगळ्या लाभांच्या पलीकडे नेलं ना, की बाकी सगळ्या गोष्टी फार क्षुल्लक असतात. हे छोटे मोठे पुरस्कार, लाभ आणि पदकन, पुरस्कार आणि शालीन, अध्यक्षपद, सन्मान चिन्ह, ही तुम्ही घेऊन नाही जाणार आहे वरती. आणि ही उरणार नाहीये इतिहासात तुमचे कोणी फ्रेम करून ठेवून. तुम्ही नेमकं समाजाला काय दिलं, भाषेसाठी काय केलं, समाजासाठी काय केलं, काय तुमची कळकळ आहे, काय तुमची तळमळ आहे, एवढंच उरणार आहे शिल्लक उरलं तर. ते उरावं म्हणून आपण हे करतोय असं नाही आहे. आपली पॅशन आहे ही. किती लोकांना पॅशन आहे ही. एक स्वप्न असावं लागतं, एक पॅशन असावी लागते, त्यासाठी झुंजावं लागतं, संघर्ष करावं. मिशन आहे.
त्याला मिशनरी वृत्ती म्हणतात. मिशनरी वृत्ती म्हणजे ख्रिश्चन मिशनरी नव्हे. मिशनरी म्हणजे काय? एखादं काम, व्रत ज्याला म्हणतात आपल्याकडे. मिशनरी म्हणजे व्रतस्थपणे काम करणे, त्याला मिशनरी वृत्ती म्हणतात. किती आहे आपल्या जवळ ती? ही जी आव्हानं आहेत मराठी भाषिक समाजासमोरची, या आव्हानांचा पाढा मराठी भाषिक समाजासमोर वाचता येण्यासाठी घेतलेली संधी आहे आम्ही ही, हा लढा उभारणं हे. आणि ती केंद्र सरकारने 10 वर्ष आम्हाला हा दर्जा न देऊन दिली, याच्याबद्दल आम्ही वारंवार त्यांचे आभार मानतो आहोत. पण नुसतं त्यांचे आभार मानून काय होणार आहे? कोणीतरी तर अजून पुढे येणार, यायला हवंय ना हे सगळं करायला. मला काही पुढचं 75 वर्षाचं आयुष्य नाही मिळणार आहे अजून, आणि मिळालं तरी माझं काम आहे तेवढं. पण ज्यांच्याजवळ शिल्लक आहे त्यांच्यापैकी कोण वसा पुढे न्यायला तयार आहे या गोष्टींचा, मराठी भाषेचा? आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे प्रत्येक जिल्ह्यात असे किमान 5 कार्यकर्ते नोंदवावे म्हणून हे व्यासपीठ स्थापन झाल्यापासून आवाहन करतोय. लोक सोडून जातात आहे, नवीन येतात आहे, पण 5 कार्यकर्ते नाही मिळत आहे एका जिल्ह्यामध्ये. ही परिस्थिती आहे. हे सगळं पुढे नेण्यासाठी कोण नेणार आहे पुढे? कोण लढणार आहे अभिजात दर्जा नंतरच्या उरलेल्या प्रश्नांची लढाई? जर आपला ऍटिट्यूड असा असेल की मराठी राहिली काय, न राहिली काय, जगली काय, मेली काय, जी भाषा रोजगार देईल, जी भाषा आपल्याला आपले लाभ आणि स्वार्थ पूर्ण करून देईल, ती आपली भाषा. आणि तसंच होणार आहे. ती हिंदी असली काय, ती इंग्रजी असली काय, ती उद्या फ्रेंच, रशियन, चायनीज, जपानीज कोणती असली काय, आपल्याला काहीच जर फरक पडणार नसेल, तर हा जो कंठशोष आहे, हे जे रक्त आटवणं आहे, हे निरर्थक आहे. आणि आम्हाला याची जाणीव आहे की हे निरर्थक ठरू शकतं कुठल्याही क्षणी. पण आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तर आम्ही हे करत राहणार, कोणाला मान्य असो नसो. यात जर तार्किक दृष्ट्या काही चुकीचं असेल, त्या मांडणीमध्ये काही दोष असतील, स्वागत आहे. आमच्या आकलनात जर ते आलं तर आम्ही नम्रपणे वंदन करून ते स्वीकारू, आमच्या चुका मान्य करू, स्वतःला दुरुस्त करू. आम्ही त्या उद्बोधन प्रबोधनाबद्दल त्यांचे अत्यंत नम्रपणे ऋणी असू. अद्याप तरी कोणी असं केलेलं नाही. आतापर्यंत केलं नाही म्हणजे कोणी करू नये असंही नाही, जरूर करावं. स्वागत आहे. इथे थांबतो. धन्यवाद. काही प्रश्न असतील उपस्थित करा. अ, आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी एक सूचना आहे की प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला रेज हँड हा ऑप्शन वापरायचा आहे. आपल्याकडे आपल्या स्क्रीनवरती रिॲक्शन नावाचा एक मेनू असेल, त्यामधून आपल्याला रेज हँड करता येतं. म्हणजे रेज हँड केला की इकडे दिसते, मग त्यांना आपल्याला परमिशन देता येईल बोलायला. पहिला प्रश्न विचारला राजभूषण सरांनी. भूषण सर, आपण आपला व्हिडिओ नमस्कार. ऑन करून बोलला तर बरोबर. नमस्कार. नमस्कार. 2 दिवस तुमचं व्याख्यान ऐकतोय मी, आणि तुमची जी धडपड, तुमची जे अशी धाराव्रत तुम्ही घेतलंय इतके आयुष्यभर, ती तळमळी तुमची दिसली, तुमच्या बोलण्यातून दिसली, जाणवली. आणि जी आव्हान याच्या पुढची आहेत त्याचीही एक आपल्याला जाणीवही झाली. पण मुद्दे मला वेगळे अजून खटकत आहेत, की जसं तुम्ही तुम्ही जे प्रश्न जे सांगितलेत, की पुढे उभे राहिलेले प्रश्न आहेत, त्याची उत्तरही तुम्हीच दिलेली आहेत, की हे काही होणार नाही आणि कोणी असे कोण व्रत घ्यायला येत नाही. जशी ही सगळी बाकीची महामंडळ, जशी मगाशी त्यांनी नावं घेतली होती, सगळी जे वेगवेगळे संस्था आहेत, त्या काही करू शकणार नाही. जे सरकारच्या ह्याच्यात त्यांच्याच हातात आहे हे सगळं, ह्याचा उत्तर. आणि दुसरं म्हणजे बाकी जे सामान्य नागरिक, माझ्यासारखा जो सामान्य नागरिक आहे, तो या ह्याच्यात धडपड करण्यासाठी त्याचं जे आवाज आहे तो कुठल्या पद्धतीनं जाऊ शकतो. कारण जसं तुम्ही म्हणलात की जे लेखक वगैरे
त्यांचे प्रत्येकाचे जे वैयक्तिक स्वार्थासाठी ते सगळेजण हे जी अस्मिता आहे ती बाजूला ठेवतात. तर हे सगळं होण्यासाठी खरं तर हे साहित्यिक वगैरे जे आहेत, जे शिक्षक आहेत शाळांनी, त्या सगळ्यांचं खरं तर ही मूठ बांधणं ही फार अवघड गोष्ट आहे खरं. म्हणजे मी तर सामान्य नागरिक आहे, मी हे पहिल्यांदाच सगळं ऐकतोय हा विषय सगळा. फक्त एवढंच ऐकत होतो अभिजात, म्हणजे ते मला समजलं नव्हतं, पण आत्ता समजलं की निश्चित काय आहे ते. पण ही नुसती फक्त एक योजना आहे, थोडासा फंड इकडचा तिकडं करायचा आहे, त्यातनं सुद्धा काहीतरी त्यांना भ्रष्टाचार करायचा असेल, पण त्याच्यातून काय साध्य होणार आणि पुढची पिढीला आपण काय देऊ शकणार आहे हा मोठा प्रश्न निश्चितच आहे. पण जर यासाठी तुमची संस्था, आता तुम्ही तुमचं इतकं आयुष्य खर्ची घातलेलं आहे, त्यासाठी नवीन पिढी तुम्हाला आवश्यक आहे यात सहभागी होण्यासाठी. पण यासाठी खरं तर मग वेगळा मार्ग काही असेल म्हणजे जो आहे, म्हणजे त्याला माझ्या इथला जर जो आत्ता उभारलेला उमेदवार असेल त्याला मी काय जाब विचारणार आणि त्याला मी मत काय देणार आणि तो आत्ता मला काय आश्वासन देणार, आणि मी याला नाही दिलं तर त्याला दिलं तर तो काय दिवे लावणार आहे दुसरा, हा पण मोठा प्रश्न आहे. त्यामुळं हे वरच्या लेवललाच पक्षीय त्यांच्या ह्याच्यातूनच तो मुद्दा अ, अ, अधोरेखित करून त्यांचं जसं जाहीरनामा, आज सगळेजण आरक्षण आणि रोजगार याच्यासाठीच एकमेकाची डोकी फोडत आहेत. त्यांना हे भाषेचं काहीच देणं घेणं नाहीये. ते तोडक्या मोडक्या भाषेत बोलले तरी काही फरक पडत नाही त्यांना, काही नाही, फक्त मला नोकरी पाहिजे अशाच या ह्याच्यात सगळेजण आहेत. त्यामुळे हे चित्र थोडंसं विदारक आहे निश्चितच, पण तरी सुद्धा एक अ, प्रयत्न करायला, नवीन पिढीला एक दिशा द्यायला तुमच्यासारखे मार्गदर्शक लोक आहेतच. पण थोडंसं मला वाटतं की की ते जे खरोखरच त्या लेवलचे आहेत लोक, म्हणजे विशेषतः साहित्यिक, जे फक्त पुरस्कार आणि याच्यासाठीच फक्त मांडीला मांडी लावून राजकारण्यांबरोबर बसतात आणि स्वतःच कुठंतरी मग जो विरोधी पक्षाचा आहे मग त्याच्याबद्दल टीका करून फक्त एक आम्ही निषेध व्यक्त करतो, आम्ही जागे आहोत, हाच फक्त प्रश्न मांडतात असं दिसतं. तर ते थोडंसं आहे निश्चितच अवघड अ, प्रश्न आहे हा निश्चितच. हा प्रत्येकानं आपापल्या घरातूनच करण्यासाठी हा अ, बीज रोवलं पाहिजे या मराठी भाषेचं, मराठी शाळेचं. तर ते आता मी याच्यावर उत्तर नाही सांगत किंवा मला प्रश्नही नाही आता वाटत. फक्त एक प्रश्न मला विचारायचा आहे, जो मूळचा आहे, जो ह्या अभिजात ह्या सगळ्या व्याख्यानाचा मुख्य भाग आहे तो, की जे 2500 वर्ष 2200 वर्ष वगैरे हे अ, असायला पाहिजे, हे नंतरचा क्रायटेरिया बनवला होता, तर त्या ह्याच्यात आपली मराठी भाषा बसली, योग्य ठरली, तर याचा काय म्हणून पुरावा आहे? म्हणजे मला तर फक्त आठवते की फक्त ज्ञानेश्वर माऊली आणि त्या त्या काळातले तिथपासूनच आपल्याला मराठीचं थोडंसं मराठी आहे हे. पण मागचा जो 2200 वर्ष पूर्वीचं जे काही पुरावे आहेत त्याचं सांगितलं तर बरं होईल, की काय होतं ज्या आधारावर हा अभिजात दर्जा ते देऊ शकले. ही सगळी माहिती मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावरती मराठीचा अभिजात दर्जाचा जो 2014चा अहवाल आहे, तो जर आपण पाहिला तर प्रत्येकाला उपलब्ध आहे. बरं. बाकी तुमच्या ज्या आत्तापर्यंतच्या कष्टाला आहेत आणि चिकाटीला आहे त्याला वंदन आहे. धन्यवाद. धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद. पुढचा एक प्रश्न आहे सुभाष गावडे सरांचा. सुभाष सर, बोला. आपल्या स्क्रीनवरती एक मेसेज आला असेल, त्याला येस करा म्हणजे आपल्याला बोलता येईल, म्हणजे आपला आवाज इकडे येईल. माझा आवाज येतोय का? हो, स्पष्ट हो का? आहे. हा, ओके. नाही, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की प्रत्येक व्यक्तीला एक मर्यादा असतात. आता जेव्हा मी माझे प्रतिनिधी म्हणून एखादी मोठी संस्था काम करते आणि जगभरातल्या लोकांची ती संस्था प्रतिनिधित्व करते, तर त्या संस्थेने काही विचारलं तर त्याचा त्याचा परिणाम मोठा असतो. त्यामुळे अशा संस्था ही जबाबदारी घेणार आहेत का? आणि जर त्यांची घ्यायची इच्छा नसली तर त्यांनी तसं स्पष्ट सांगितलं आहे का सगळ्यांना? त्यांनी काय प्रयत्न केले हे तर सर्वसामान्य माणसांना कळू द्या. चलो. हो.
मी 3 वर्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ 2016 ते 19 या काळात चालवलं. 57 वर्षामध्ये माझ्या आधी त्या महामंडळात जे काम झालं नव्हतं आणि जे त्यांच्या घटनेत लिहिलेलं आहे आणि व्हायला हवं होतं, ते सगळं काम केवळ 3 वर्षामध्ये मी करू शकतो. आणि मला सगळ्यांचं सहकार्य सुद्धा मिळू शकतं. हे माहिती करून घ्यायचं असेल तर अक्षर यात्रा नावाचं महामंडळाचं जे वार्षिक निघतं त्याच्या 2016 ते 19च्या प्रत्येक अंकाच्या कार्यवृत्तामध्ये सगळी सविस्तर माहिती आहे. इच्छाशक्तीचा मुद्दा आहे. ज्या संस्था आहेत त्या कशा चालवायच्या. 30 वर्ष मी विदर्भ साहित्य संघाचा उपाध्यक्ष होतो आणि 55 वर्ष या क्षेत्रात आहे. 40 वर्ष त्या संस्थेमध्ये आम्ही अंतर्बाह्य बरीच परिवर्तनं केली. त्याची नोंद इतिहासामध्ये भरपूर व्यवस्थित आहे, पण ती सांगत बसण्याचं हे ठिकाण नाहीये. ज्याला करायची इच्छा आहे, क्षमता आहे आणि शत्रुत्व विकत घेण्याची कला अवगत आहे, तो करू शकतो त्याही संस्थांमध्ये. परंतु त्या संस्था काहीच करत नसल्यामुळे त्यांचीच कामं आम्ही करतो, त्यांच्याच ठरावांचे पाठपुरावे आम्ही करतो, ते करत नाहीयेत. आधी ते कधी म्हणणार नाहीयेत की आम्ही हे करणार नाहीये, कारण त्यांना त्यांच्या लाभासाठी मरेपर्यंत पदावर टिकून राहण्यासाठी आणि जे काही त्यांचे स्वार्थ असतील त्यासाठी त्या संस्थात राहणं भाग आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही अपेक्षा करू नका की ते सांगतील की आम्ही काही करणार नाहीये. करणार नाही तर संस्थात कसे राहतील. त्यामुळे काहीतरी तर दिखाऊ, थातुरमातुर, उत्सवी, टाळ्या वाजवणार, करमणूक प्रधान काहीतरी करून दाखवत आहेत जे लोकांना आवडत आहे, त्यामुळे ते टिकून आहेत. परंतु ते निरर्थक आहेत. या संस्था निरर्थक झाल्या. ज्यांनी हे काम करायचं ते करत नाहीयेत, म्हणून या चळवळी आणि ही व्यासपीठ उभारून ते करावं लागतंय. ज्यांचं ते काम आहे ते करत नाही, म्हणून हातावर हात देऊन जर सगळेच बसले तर ते काय करतात हे प्रश्न विचारण्यात आयुष्य घालण्यात अर्थच नाही. मी काय करू शकतो, मला किती स्वयं उद्बोधित करू शकतो, मी किती माझी बौद्धिक वैचारिक पात्रता क्षमता वाढवू शकतो, आणि मी किती. महात्मा गांधींनी दांडीचा सत्याग्रह केला आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्धचा जो लढा आणि आत्मविश्वास निर्माण केला, तेव्हा त्यांच्याजवळ किती माणसं होती. दांडीचा सत्याग्रह मीठ उचलायला 29च माणसं होती. पण जनांचा प्रवाह वाढत जातो, प्रभाव पडतो तसतसा. प्रबोधन लोकशाहीमध्ये ही मोठी यात्रा आहे. आपल्या एकाच लाईफ टाईम मध्ये सगळ्या गोष्टी होतील असं काहीच नाहीये. त्यामुळे हे प्रश्न सहजासहजी सुटणारे नाही आहेत. प्रत्येकाला जर त्याच्यामध्ये खरोखर रस असेल तर माहिती करून घेणे, जर त्या संस्थांमध्ये रस असेल तर त्या संस्थांचा सदस्य होणे, आपलं आयुष्य तिथे देणे, घाम गाळणे, त्या प्रक्रियेत सहभागी होणे, शत्रुत्व विकत घेणे, या सगळ्या गोष्टी प्रक्रियेचा भाग असतात. हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत भाग आहे की त्याला आयुष्यात नेमकं काय करायचंय. तुम्ही हे कोणावरच लादू शकत नाही आणि कोणाकडून अपेक्षाही करू शकत नाही. पण ते करत नाहीत म्हणून मी करत नाही, आणि ते सक्षम आहेत आणि मी अक्षम आहे असं काही नाही. प्रत्येक व्यक्ती सारखीच सक्षम आहे. प्रत्येकाला मेंदू तोच आहे. प्रत्येकाला विचार प्रक्रिया तीच आहे. फक्त तिचा उपयोग कोण कसा करतो आणि करतो की नाही याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण किती रस घेऊ, दुसरा आपल्याजवळ काही मार्ग नाहीये प्रश्न सोडवण्याचा. मी बोलू का जरा? बोला. काय आहे, रस घेतलेला आहे, रस घेऊन अभ्यासपूर्वक खूप काही पत्रव्यवहार केलेला आहे. पण समजा जर वरिष्ठ किंवा विश्व मराठी परिषद त्याच्या पाठीमागे उभंही राहत नसेल, एखादा ईमेल वाचून 2 ओळीची पोचपावतीही येत नसेल, तर मग काय तुम्ही करावे? विश्व मराठी परिषदेवर बोलता आहात की हा, मुख्य विश्व मराठी मुद्दे. परिषदेबद्दलच आता स्पष्ट बोलतो. तो विषय विषय नाहीये तो आपला आजचा. त्याची बर, उत्तर आज पण ह्या याच्यापूर्वी मी संस्था आपलं प्रतिनिधित्व करत आहेत, तर ह्या संस्था कधी पुढाकार घेणार आहेत? करू द्यात, परंतु जो विषय नाही त्या विषयाच्या बाहेर मी बोलत नसतो कधीच. ती शिस्त नाहीये. पण ह्या संस्थाच आपलं व्याख्यान आयोजित करत आहेत ना, तर ही त्यांची तर जबाबदारी आता नाही का? त्या काय करतायत तो हा वेगळा मुद्दा आहे. सध्याचा विषय तो नाहीये. मी अनुषंगाने बोललो हे बघ, त्यांच्याबद्दल. नाही नाही, आता मी फक्त एवढं विचारतो, ह्या संस्था आमच्या प्रातिनिधिक ते आहेत, ते बरोबर? उत्तर द्यायला तर मी इथे ह्या आलेलो नाहीये. संस्थांनी काही कार्यक्रम ठरवला आहे तो तरी आम्हाला एवढा सांगा, मग मला मी आम्ही त्या त्याच्यात सहभागी विषयात होऊ. मी त्या विषयाचं उत्तर द्यायला इथे आलेलो नाहीये आणि त्या विषयावर बोलायलाही आलेलो नसल्यामुळे मी शिस्त माझी सोडणार नाहीये. एवढाच माझा मुद्दा आहे. बरोबर, ओके ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. सर यापुढे प्रश्न नाही आहे अजून आपल्याला जे जॉईन झालेले आहेत. ठीक. पण मला एक छोटासा प्रश्न पडलाय की मान्य आहे सगळ्या गोष्टी खडतळपणे प्रवास करून सगळ्या ठिकाणी
त्याचं यश या ठिकाणी मिळालंय. पण हा जो सामान्य किंवा हा जो युवा वर्ग आहे, तर यांना म्हणजे कशा पद्धतीने जाता येईल? आता तर आपण सांगितलं की प्रथमतः आपल्या स्वतःपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, आणि मग असं करता करता त्याची व्याप्ती वाढेल आणि कुठेतरी एक दबाव निर्माण होऊन छोटंसं कार्य होईल फक्त. म्हणजे जे आपल्याला इच्छित ठिकाण आहे तिथपर्यंत जाण्यासाठी खूप त्रास आणि खूप प्रयत्न हे करावा लागणार आहे. पण मग असं समजा साहित्य क्षेत्रातली मंडळी आहे किंवा ते त्यांचं कार्य करतच असतील, पण हा एक सामान्य युवा आहे, तर तो कशा पद्धतीने जाऊ शकतो? म्हणजे जो साहित्य त्याला निर्माण करता येत नाहीये, तो कोणत्या प्रकारचा लेखक नाहीये, कोणत्या मंडळात म्हणजे त्याला व्यवस्थित माहिती नाहीये, तर तो कशा पद्धतीने जाईल? याचे थोडक्यात जरा सांगितलं तर बरं होईल, किंवा यावर मार्गदर्शन केलं तर चांगलं. आणि सगळ्यात पहिले जीवनामध्ये त्याला नेमकं काय, केशवसुतांनी एका कवीला लिहिलेलं पत्र आहे नवोदित. हा. त्या कवीने हाच प्रश्न त्यांना विचारला होता. केशवसुत इंग्रजीत उत्तर देत असत. त्यांनी त्याला उत्तर दिलं की बाबा रे, कवितेच्या क्षेत्रात जर तुला यायचं असेल तर तुला आयुष्यामध्ये नेमकं काय करायचं हे ठरव, आणि तुझ्याजवळ जर भरपूर वेळ असेल तर मग तू मला या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते विचार. तेच उत्तर मी इथे देतो. आधी आपल्याला नेमकं आयुष्यात काय करायचं आहे हे जरा ठरलं पाहिजे, आणि त्या मार्गाने जाण्यासाठी मग जे जे काही आहे ते केलं पाहिजे. तुम्ही कोणावर कोणतीही गोष्ट लादू शकत नाही. कोणाला कशात रुची बरोबर. आहे, ज्याच्यात रुची असेल त्याच्यात त्यांनी एक्सलंट व्हावं ना, पण त्याच्यासाठी परिश्रम करावे. नुसती पदवी घेऊन एक्सलन्स येत नाही, नोकरी मिळून एक्सलन्स येत नाही, आणि व्यक्तिमत्व तयार होत नाही. त्यामुळे सगळे प्रश्न एकच व्यक्ती, एकच संस्था सोडवू शकत नसते. म्हणून समाजामध्ये हजारो संस्था लागतात, हजारो समूह लागतात, गट लागतात, विचार प्रक्रिया लागते. ती सगळी बंद आहे ना आपली. समूह माध्यमांवर कोणत्या गांभीर्याने चर्चा करतो आपण? गप्पा मारतो, चकल्लच करतो. कोणत्या मुद्द्यावर बरोबर. गांभीर्याने चर्चा होते? त्यामुळे जर गांभीर्यच नसेल, जीवनाकडे बघण्याची दृष्टीच नसेल, आणि ती मिळवायचीच नसेल, तर या प्रश्नांना उत्तरच नाही. आणि मुळामध्ये उत्तर नसतातच, असतात ते प्रश्न, ते पडले पाहिजेत. ज्याला प्रश्न पडतील तो उत्तराच्या शोधाचा प्रवास सुरू करतो. एवढं साधं उत्तर आहे. थँक्यू सर. एक 4 प्रश्न आलेत, घेऊया का सर? हो, घ्या ना. अ, दीपक भालेराव सर आहेत. सर बोला. हा, नमस्कार डॉक्टर श्रीपाद जोशी. बोला. तुमचं विचार मला खूप आवडले आणि तुमची कळकळ मराठीबद्दल जी आहे ते मला खूप आदर वाटला. तर मी आता नाशिक शहरात राहतो आणि माझ्या लहानपणीची आठवण मला जी आहे की आमच्या वेळेला नाशिक शहरामध्ये फक्त 2 मराठी, 2 इंग्लिश शाळा होत्या. आणि आता त्याच्या उलट परिस्थिती आहे की आता सगळ्या शाळा इंग्रजी झाल्या तर मराठी शाळा फक्त म्हणजे सरकारी काही आहेत तेवढ्याच राहिलेल्या आहेत. तर हा बदल काय झालाय की याच्यामध्ये काही सरकारने कंपल्शन तुम्ही इंग्लिशमध्ये शिकायला पाहिजे तर नाहीये. हे लोकांनीच चॉईस केलंय की आम्ही इंग्लिशमध्ये शिकतो, कारण त्यांना पुढे प्रगतीच्या वाटा त्याच्यातनं दिसल्या असतील की बुवा इंग्रजीतनं शिकलं तर प्रगती चांगली होईल बुवा असं. पण याचा अर्थ आता तरुण पिढीमध्ये मराठीबद्दल आत्मीयता आहे का नाही असं विचारलं तर त्यांना वाटतं की मराठी आपणही शिकावं, नाही असं नाही. तर त्यांना थोडेसे बंधनं ठेवायला नको की आता जसे प्रचलित झालेले इंग्रजी शब्द आहे ते पण त्यांना वापरायची परवानगी द्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं जर आपण म्हटलं की मराठी शाळा आणि मराठीत शिक्षण हे कंपल्सरी करण्यापेक्षा एक विषय मराठीत प्रत्येक महाराष्ट्रातल्या शाळेत असायला पाहिजे, ही भूमिका ठेवायला पाहिजे. तर असं मला वाटतं. म्हणजे ठीक आहे. हा, म्हणजे असं जरी शक्य तुम्हाला झालं, वाटण्याचं स्वातंत्र्य कारण आहे ना. हा फक्त गेल्या 40 बदल झालेला आहे आपल्या याच्यामध्ये. पण त्याला त्याचं काय काय कारण आहे ते आता समजत नाहीये की मला आपल्याला असं वाटतंय की आता परत आपल्याला हा रिव्हर्स गिअर मध्ये जर जायचं प्रश्न काय? असेल, नाही म्हणजे आपल्याला जर परत बदल आणायचा असेल मराठीकडे,
तर सुरुवातीला असं करता येणं शक्य आहे की मराठी हा विषय एक अनिवार्य असायला पाहिजे शाळेत नाही, झालेल्या माझा शिक्षणात. मुद्दा इतकाच आहे की तुमचा नेमका प्रश्न काय आहे. नाही, मी एक उपाय सांगतोय माझ्या परीने. मग ठीक आहे, मान्य आहे. हो, तसंच म्हणतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मराठी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्येक शब्द मराठीत यायला पाहिजे. जसं सावरकरांनी शक्य केलं की बरेचसे टेक्निकल शब्द सुद्धा त्यांनी मराठीत आणले. तर तसं आता कदाचित शक्य होणार नाही, कारण बरेचसे इंग्रजी शब्द प्रचलित होऊन गेलेत. तर ती भाषा मराठी जर भाषा वापरली आणि काही इंग्रजी शब्द वापरले तर तसं सुद्धा आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे आता, असं वाटतंय मला. ठीक, पुढचा प्रश्न काही. बस एवढं माझा मुद्दा आहे, एवढाच. ठीक, काही प्रश्न आहेत अजून पुढचे कोणाचे. हो सर, 3 प्रश्न आहेत डॉक्टर राजेंद्र गावस्कर सरांचा. हा, बरं. सर बोला. नमस्कार, ऐकू येते का? हो, येतोय आवाज सर. हा, नमस्कार सर, सर्वांना नमस्कार. मी जरा उशिरा जॉईन झालो आणि मला थोडस गोंधळ होतोय की नक्की ह्या चर्चासत्रातून, म्हणजे 2 दिवसाच्या चर्चेतून नक्की उद्देश काय मला नीट समजून नाही आला. हा एक भाग झाला. तरी पण मला असं म्हणायचं आहे की हे जे चर्चासत्र आज जोशी सरांच्या माध्यमातून आहे, तर तसेच अनेक जे मान्यवर आहेत मराठीतले तज्ज्ञ, अशांना परिषदेने वेळोवेळी पाचारण करावं आणि ही प्रक्रिया चालू ठेवावी असं मला वाटतं, की जेणेकरून ही आणखी त्याच्यामध्ये उकल होत राहील काही गोष्टींची, आणि काही गोष्टी आणखी चांगल्या प्रकाराने एक आंदोलन म्हणा किंवा एक प्रकारची चळवळ म्हणा, ते करण्यासाठी एक प्रोत्साहन मिळू शकतं किंवा एक दिशा मिळू शकते. दुसरा भाग असा होता की मी प्रश्न व्हॉट्सअपवर टाकले होते, पण मला वाटतं ते घेतले गेले का माहिती नाही मला. इंग्रजी विषय सोडूनच देऊया सध्या, पण हिंदी, संस्कृत आणि मराठी यांचं हे कसं आपण संबंध ठेवावा किंवा काय असला पाहिजे किंवा कसं असलं पाहिजे. तर संस्कृत पण ही लोप पावलेली भाषा आहे, हिंदी ही राष्ट्रभाषा आपली आहे, आणि मराठीचं आताच राज्यभाषा आपण मान्य किंवा त्या प्रकाराने आपण करतोय. आणि दुसरा भाग कसा की तौनिक अभ्यास जर केला आपण साऊथ मधल्या सगळ्या भाषांचा किंवा तिकडल्या अवस्थेंचा, त्यांच्या तामिळ म्हणा किंवा आणि कुठे त्यांचं जे प्रोत्साहन आहे तिकडल्या राज्य सरकारचं, म्हणजे एकूण मला म्हणायचंय की राजाश्रय, लोकाश्रय आणि धनाश्रय 3 गोष्टींची आवश्यकता आहे कुठली गोष्ट टिकून राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी. तर आपल्याकडे राजाश्रय काही प्रमाणात मिळतोय, काही कुठेतरी काहीतरी होते, कोणतरी काहीतरी करते आणि ते होते दृश्य, पण लोकाश्रय हा मात्र आपला या मराठी भाषेच्या बाबतीत तरी खूपच कमी दिसतोय. त्याची काय कारणं असतील ती आता बरंच थोडीशी आपण सांगितलीत, आणखी पण बरीचशी कारणं असणार, त्यावर उपाय पण आपण सगळ्यांनी मिळून शोधावा असं वाटतं. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे धनाश्रय, की जर एखादी गोष्ट जर धन देणारी किंवा काहीतरी नसेल आजच्या युगाच्या दृष्टिकोनातून, तर त्याकडे कोणच जास्त लक्ष देत नाही. हा मग ते म्हणजे सध्याचा मोठा काय म्हणतात त्याला प्रॅक्टिकल अनुभूतीचा प्रश्न आहे. त्यामुळे धनाश्रय कसा मिळेल आणि त्याच्यातून कंपल्शनच्या ऐवजी एक मोटिवेशन कसं राहील किंवा एक प्रेरणा कशी राहील, म्हणजे एक आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला वैयक्तिक लेवलला, म्हणजे आता हे मगाशी कोण म्हणाले की प्राथमिक लेवलला, म्हणजे अगदी नर्सरी लेवलला किंवा बालवाडी लेवलला जर आपण ह्या प्रकाराने प्रयत्न केले, जास्त सगळ्यांनी मिळून आपण केले, तर ह्याच्यातून जास्त पुढचा भाग येऊ शकतो. दुसरा माझा एक प्रश्न मी विचारला होता की भाषा शुद्धतेचा काही प्रश्न असतो का, म्हणजे लिखित स्वरूपातले विशेषतः. बोलीभाषा आपल्याकडे अनेक आहेत, अनेक प्रकाराने होतात, तो सोडून द्यावे विषय. पण शुद्ध जी भाषा आहे त्याच्या अभिजाततेवर काही परिणाम होऊ शकतो का, असं मला सरांना विचारायचं होतं. एवढंच मला बोलायचं. या विषयावर काल बोलून झालेलं आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरं, आपले दोन्ही विषय जे आहे त्या विषयाच्या कक्षेतले नसलेले अनेक विषय तुम्ही उपस्थित केले. मला नेमका बरं. प्रश्न तुमचा काय आहे तो अजूनही कळलेला नाहीये. तुम्ही निवेदन भरपूर केलं. नेमका प्रश्न असा की मला अजून नेमकी दिशा आजच्या ह्याच्यातून किंवा तुम्हाला काय सांगायचं ते कळलेलं नाही, पहिली गोष्ट म्हणजे. तुम्ही म्हणालात की त्याला काही आंदोलन केलं पाहिजे, सगळ्या राजकीय लोकांना आपण सांगितलं पाहिजे, ते काय कालपासून मी राजकीय या लोक हे वेगळा विषयावरती विषय आहे. आपण कालपासून लोक या चळवळ उभी करायची असेल तर काय करायचं, हा मुद्दा प्रश्न आहे. कालपासून या विषयावरती मी सतत
शक्य तितक्या सोप्या भाषेत बोलतोय. त्या पलीकडे जर मी पोहोचवण्यात असमर्थ ठरलो असेल तर क्षमस्व. हम्म. मग त्यासाठीच म्हटलं की परिषदेने आणखी अशा प्रकारचं म्हणजे जसं आज आयोजन नाही, केलेलं नाही, आहे 2 दोन दिवसाचं, गोष्टी एकत्र अजून करू तर नका. परिषदेने काय करावं हा आजचा विषय नाही आहे, त्यामुळे नाही, त्याची माझं उत्तर एक मी देऊ एक सभासद म्हणून मी त्यांना सूचना करतो, म्हणजे एक ते तुम्ही विनंती वेगळं करतोय म्हणा. ठरवा. आजचा विषय हा त्यासाठी नाहीये. हम्म. नाही, आजचा विषय परत तुम्हाला विचारला ना, मी प्रश्न विचारला की शुद्धाशुद्धतेचा जो मुद्दा आहे लिखित स्वरूपाचा, त्याबद्दल शुद्ध आपलं काय शुद्धतेचा मत आहे, आणि सुद्धा हिंदी आजच्या संस्कृत आणि विषयाशी मराठी संबंध- याबद्दल काय मत? आजच्या विषयाशी भाषा हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. बरं. भाषेच्या शुद्धतेवरती 2 दिवस व्याख्यान नव्हतं माझं, त्यामुळे त्याच्या प्रश्नाचं आज उत्तर नाही देऊ शकत. नाही नाही, अभिजात मराठीचा प्रश्न आहे म्हणून मी विचारतोय हो. अभिजात मराठीचा भाषा शुद्धीशी काही संबंध नाहीये. बरं, ठीक आहे. वनिता पटवर्धन. वनिता मॅम. हा, नमस्कार. नमस्कार. बोला. मी प्रश्न विचारत नाहीये, फक्त एक मुद्दा सांगते आहे. मी मानसशास्त्रज्ञ आहे आणि हो सर. मातृभाषेचं महत्त्व आम्हाला सगळ्यांना खूप सांगावं लागतं इतरांना, कारण शैक्षणिक समस्या घेऊन जेव्हा पालक येतात तेव्हा असं लक्षात येतं की मातृभाषेमधनं शिक्षण जे घेतात त्यांना शैक्षणिक समस्या खूप कमी प्रमाणात असतात, आणि जे इंग्लिशमध्ये घेतात आणि त्यांची बुद्धिमत्तेची जी पातळी आहे ती सर्वसामान्यापेक्षा किंवा थोडी कमी असते, तर त्यांना खूप प्रश्न येतात. तर हे आम्ही पालकांना अनेक वर्ष सांगत असतो. एवढंच फक्त मला इथे बोलायचंय, बाकी काही नाही. बरोबर. धन्यवाद. आमचं सगळं आंदोलन या मानसशास्त्रीय आधारावरच उभं आहे. बरोबर बरोबर. थँक्यू मॅम. अजून काही प्रश्न? स्वाती मॅम, आपण बोला. नमस्कार सर. बोला. तुमच्या संपूर्ण लढ्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पण एक सामान्य नागरिक म्हणून जर एखाद्याला या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आणि एक सामान्य नागरिक म्हणून तो तिथपर्यंत पोहोचू शकत नसेल, पण आपण ज्या संस्थेत काम करतोय पण आपण ज्या संस्थेत काम करतोय किंवा ज्या ज्या केंद्राच्या ठिकाणी समजा एखादा माणूस काम करतोय, तर तिथे जर त्याला ही चळवळ नाही म्हणता येणार, पण एक सुरुवात करायची असेल आणि त्यासाठी जर मार्गदर्शन लागत असेल तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुमचं किंवा परिषदेचं मार्गदर्शन लाभू शकेल का? हा माझा एक पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जसा केंद्र शासनामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की हिंदीला त्यांनी अतिशय त्याच्यासाठी हिंदीच्या संवर्धनासाठी अतिशय बरेच कार्यक्रम ते घेत असतात. वर्षातना 15-15 दिवसांचा त्यांचा पखवाड्याचे कार्यक्रम असतात आणि ते पूर्ण भारतभर घेतले जातात. तसं निदान सुरुवातीला महाराष्ट्रात किंवा पूर्ण आता केंद्राने जर अभिजात मराठीचा दर्जा दिलेला असेल तर संपूर्ण भारतात अगदी सुरुवातीला त्याची आपण अपेक्षा करू नाही शकत, पण कमीत कमी महाराष्ट्रात तरी अशा सुरुवातीची आपण काही सुरुवात करू शकतो का? हे माझे 2 प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्हाला काय करायचं आहे निश्चितपणे ठरवा, म्हणजे मग आपल्याला त्याच्यावर काय उपाय आहे तो सांगता येईल आणि त्यासाठी वेगळा हो, संपर्क साधा. दुसऱ्या चालेल. प्रश्नाचं उत्तर असं आहे की अभिजात दर्जा मी वारंवार सांगतोय की ही केंद्राची योजना आहे, राज्याचा त्याच्याशी काहीही काडीचा संबंध नाही. त्यामुळे राज्याचा पैसा निरर्थक गोष्टींवरती आपण खर्च करू नये. आवश्यक खूप गोष्टी हं. आहे ज्या राज्य करत नाही, ते करायला त्यांना बाध्य करावं. पण यासाठी आपण पत्रव्यवहार वगैरे करू शकतो का? ना, मी 55 वर्ष पत्रावर करतोय, सरकार उत्तरच देत नाही. 1000 पानाचे 2 खंड होतील माझ्या पत्रांचे नुसते केले प्रसिद्ध तर. जरूर करा. धन्यवाद सर. धन्यवाद. प्रसाद सर. हा, नमस्कार सर. बोला. हा, मी फक्त माझे प्रश्न विचारतोय. धोरणात्मक निर्णय असा काय घेतला गेला पाहिजे की जेणेकरून मराठी भाषेतून सर्व सरकारी कार्यालये, न्यायालये, शैक्षणिक संस्था त्यांचं काम करतील आणि सर्व जे काही संवाद आहे तो फक्त मराठीतच करतील, असा काय धोरणात्मक निर्णय शासनाकडून घेतला गेला पाहिजे? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, ते धोरण व कायदा
जर काय असेल तर यासाठी लोक चळवळ वा आंदोलन वा जागृती अशी चालू केलेली आहे का, आणि ती वाढवण्यासाठी एक सामान्य नागरिक म्हणून मी काय करू शकतो? धन्यवाद. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सरकार जवळ राजभाषा अधिनियम आहे, परंतु सरकार जवळ राजभाषा अधिनियमाची अंमलबजावणी करणारा केंद्रासारखा स्वतंत्र राजभाषा विभाग नाही, जो स्थापन करा म्हणून आम्ही सरकारला वारंवार सांगतोय. सरकार ते करत नाही. तो करायला त्यांना बाध्य करणं, जसं मराठी भाषा विभाग आम्ही त्यांच्या मागे लागून लागून करून घेतला, तसं भाषा विभाग राजभाषा अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती स्वतंत्र यंत्रणा नाही. आमच्या सगळ्या प्रयत्नांनंतर जिल्हा स्तरावरती मराठी समित्या तयार झालेल्या आहेत. त्या आपल्या कलेक्टरला भेटा, त्या समित्यांमध्ये काय चालतं ते माहिती करून घ्या. जे तुम्हाला म्हणायचं आहे त्या पातळीवर त्यांना निवेदन द्या. मानत नसतील तर त्यांच्या समोर जाऊन बसा. दुसरं काय करू शकता तुम्ही? अजून कोणाचं काही? शेवटचं आहे भारत सर. हॅलो. हा सर बोला. हॅलो सर. हा बोला. माझा प्रश्न असा आहे सर, अभिजात भाषेचा जो दर्जा मिळालेला आहे आणि सरांनी भाषणामध्ये सांगितलं की अभिजात आणि आधुनिक याच्यामध्ये थोडा फरक आहे, अंतर आहे. तर नेमकं काय अंतर आहे हे थोडं मला समजून घ्यायचंय. मगाशी मी केंद्र सरकारने निकष काय आहेत ते सांगताना अभिजात म्हणजे काय हे जे त्यांनी स्पष्ट केलंय ते वाचून दाखवलं. आधुनिक म्हणजे सगळं आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान मराठी माध्यमातून जोवर आपल्यापर्यंत सगळ्या विषयात, सगळ्या ज्ञानशाखामध्ये त्या माध्यमातून अध्ययन अध्यापन होत नाही, तोपर्यंत भाषा आधुनिक होणार नाही. इतकं सोपं उत्तर आहे त्याचं. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद सर. हा शेवटचा प्रश्न होता, त्यामुळे आता इथे थांबूया. आपण 8:25 झाली आहे, म्हणजे साधारण आपण आपल्या वेळेच्या अर्धा तास आपण जास्त घेतला आहे. तर खूप खूप धन्यवाद सर की हे जे व्याख्यान या ठिकाणी आयोजित झालं आणि अ, याविषयीचा जो लढा आहे आणि त्याचं यश आणि पुढे आपण काय करू शकतो, काय काय केलं पाहिजे, त्यावर आपण सविस्तररित्या मार्गदर्शन केलं आहे. तर आपले सर्व जॉईन झालेले जे सहभागी आहेत, पार्टिसिपेंट आहेत, त्यांच्या वतीने आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. पुढे असेच याबद्दल काही व्याख्याने आयोजित जर झाली तर आम्हालाही म्हणजे हे होईल की वेळोवेळी आपल्याला सांगितलं जातं केलं पाहिजे, आपण झालं पाहिजे, हे व्हायला पाहिजे. तर एक जागता माणूस राहील अशा पद्धतीने हे आजचं व्याख्यान झालं. तर आपलं विश्व मराठी परिषद आणि सर्व पार्टिसिपेंटच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तर आपण 17ला थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.